1992ला इगतपुरी तालुक्यात जिंदल कंपनी ज्यावेळेला स्थापन करत होती त्यावेळेला त्यांनी जमीन संपादित करण्याच्या वेळेला एक आश्वासन पत्र स्थानिक भूमिपुत्रांना आम्ही कामावर घेऊ असं त्यांनी आश्वासन पत्र मुंडेगाव ग्रामपंचायतला दिलं होतं। 1992 ते 2016 त्यांनी या आश्वासनाची पूर्तता केली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या 3 महिन्यापासून हा मुद्दा हातात घेऊन तो आता आज माननीय कलेक्टर साहेब यांच्या दालनामध्ये कंपनी प्रशासन व इतर कामगार आयुक्त, सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते माननीय प्रदीपचंद्रजी पवार, माननीय आमचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय राहुलभाऊ डिकले, आमचे जिल्हा सरचिटणीस माननीय रतनकुमारजी इचम साहेब, आमचे तालुका अध्यक्ष मुलचंदजी भगत, भागीरथजी मराडे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर आणि माननीय कलेक्टर साहेबांच्या समोर जिंदल कंपनीच्या प्रशासनाने शब्द दिला की जे 400 पोरांची लिस्ट आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे 400 मुलांची स्थानिक भूमिपुत्रांची जी यादी आहे ती त्यांच्याकडे सुपूर्द करून ते आता 50-50च्या लॉटनी येत्या 2 वर्षाच्या आतमध्ये 50च्या लॉटनी काममार्गी लावून कामावर घेणार आहेत। तर त्याच्यामध्ये जे अकुशल कामगार, कुशल कामगार अशी यांची प्रत्येकाची यादी बनवून जर त्यांना त्या कामात जर त्यांना माहिती नसेल तर त्यांना त्याबद्दलची ट्रेनिंग देऊन प्रत्येक भूमिपुत्रांना ते न्याय देणार आहे असा शब्द माननीय कलेक्टर साहेब यांच्यासमोर त्यांनी देऊन आमच्या स्वरूपामध्ये माननीय कामगार आयुक्त यांच्यासमोर त्यांनी लेखी पाठवून आम्हाला लेखी पण दिली आहे। आणि आत्ताची प्रोसिडिंग माननीय कलेक्टर साहेबांसमोर जी मीटिंगची जी प्रोसिडिंग झाली त्याची पण प्रत आम्हाला दिली।